तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. घोसाळकर आज भाजपमध्ये प्रवेश करणार. वेदनेतून हा निर्णय घेतला. घोसाळकर यांचं ट्विट समोर. भाजपाचं आज पुण्यात शक्ती प्रदर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन होणार. भाजप आज पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार. पुण्यात आज महाविकास आघाडीची एकत्र बैठक. उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर. राज ठाकरेंचाही पुढील आठवड्यात पुणे दौरा. पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चेबांधणी. हिवाळी अधिवेशन संपताच राज्यामध्ये पालिका निवडणुकांच्या तयारीला लागला वेग. तर आता पालिका निवडणुकांच्या तयारीत रहा. राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील 29 महानगरपालिका आयुक्तांना हे आदेश. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाईल अशी माहिती. मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद. सांगलीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. उद्घाटनाच्या तयारीची आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडूनही पाहणी. नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यात 1000 नवीन वृक्षांची लागवड. आपले नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत लागवड केली जाणार. तर अनेक आखाड्यांच्या प्रमुखांच्या आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम. मनोज जरांगे पाटील आज दिल्ली दौऱ्यावरती. मृत शौर्य पाटीलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार. दिल्लीमध्ये जरांगे काही खासदारांची भेट घेण्याची देखील दाट शक्यता. पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी एनआयए आज आरोपपत्र दाखल करेल. जम्मू कोर्टामध्ये एनआयए आरोपपत्र दाखल करणार. रोहित आर्या प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडून अहवाल सादर. मुंबई गुन्हे शाखेकडे अंशतः अहवाल सादर केल्याची माहिती. आरोपीकडून जप्त केलेल्या कपड्यांची पूर्ण तपासणी. तर सापडलेल्या पिस्तूलसारख्या वस्तूबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बॅनर्स. मराठी माणूस जागा हो, रात्र ही वैऱ्याची आहे. पोस्टरवरील हा आशय समोर. केडीएमसीमध्ये शिंदेसेना 30 जागा मागत असेल तर भाजप 40 जागांची मागणी करणार. कुणाची किती ताकद यावरून शिवसेनेची ताकद पाहून निर्णय होईल. कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीवरून कपिल पाटील यांचं हे विधान समोर. परभणीमध्ये शिंदेसेना आणि भाजपकडून ठिकठिकाणी बॅनर. परभणी महापालिका निवडणुकीची दोन्ही पक्षांकडून तयारी. बॅनरच्या माध्यमातून जनतेला घातली साथ. नागपूरमध्ये 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 7 जण झालेले जखमी. भवानी रुग्णालयामध्ये जात मुख्यमंत्र्यांकडून जखमींची करण्यात आली आहे विचारपूस. बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा. तर बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. तालुक्यातील बिबट्याच्या प्रश्नी मार्ग काढण्याची मागणी. दादरच्या मीनाताई ठाकरे मार्केटसमोर रास्ता रोको. रस्त्यावरती आता बसून मासे विकण्यास स्थानिकांसह भाजपचा विरोध. सातारा ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणातील आरोपींना 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. 7ही आरोपींची गुन्हे शाखेकडून कसून करण्यात आली चौकशी. साताऱ्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणात दुबई कनेक्शन असल्याचा संशय. गुन्हे शाखेचा तपास सुरू. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातील परिसरात कारखाना उद्ध्वस्त करत 115 कोटींचा मुद्देमालही हस्तगत. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये व्हिडिओ कॉलवरून मनी लॉन्ड्रिंगची धमकी. 20 लाखांची खंडणी उकळली. तर दोघांविरुद्ध गुन्हा करण्यात आला दाखल. मुंबईमधील मालाड, मालवणी, मनोर, गोराईच्या कांदळवनांमध्ये बेकायदेशीर वास्तव्य करून राहिलेल्या बांगलादेशींवरती कारवाई होणार. 2 दिवस गृह विभाग आणि वन विभागाकडून संयुक्त कारवाई केली जाणार. वसईमध्ये विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढायला लावणाऱ्या वसईमधील शाळेची मान्यता रद्द. उठाबशा काढल्यानं विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला. शाळेची हिंदी इंग्रजी दोन्ही माध्यमांची 2025-26 अखेरपासूनची मान्यता रद्द. भाड्याने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार. म्हाडा सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरं उपलब्ध करून देणार. म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10च्या निवडणुकीतून कुणाचीही माघार नाही. माघार न घेतल्यानं अ आणि ब प्रभागामध्ये प्रत्येकी 2 उमेदवार निवडणुकीत आमने सामने.
पुण्यातील शिवाजीनगरच्या शिमला ऑफिस या ठिकाणी मोठं झाड कोसळलं। अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला सारत केला, रस्ता खुला। घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्यात ट्रकने बसला धडक दिली, बस मेट्रो खांबाला धडकली, सुदैवानं अपघातात कुठली जीवितहानी नाही। नाशिकमध्ये घराची भिंत कोसळली आणि त्यामुळे 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। मातीच्या ढिगाऱ्याखाली ही मुलगी दबली गेल्यानं मृत्यू। सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा दिगरमधील ही घटना। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये शेतातील वादातून अख्ख्या भावाची हत्या, मोठ्या भावाकडून लहान भावाची गोळ्या झाडून निर्घुण हत्या। 3 वर्षांपासून संपत्तीवरून वाद होता सुरू। TWJ संचालकांच्या शोधार्थ रत्नागिरी पोलिसांची 4 पथकं, तर रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची माहिती। TWJ संस्थेत पोलिसांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याचा व्हायरल व्हिडिओ जुना असल्याचा खुलासा। अधिकचा तपास मात्र या संदर्भातला सुरू। परभणीमध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी व्यवस्थेचा फज्जा। 10,000च्या नोंदणीमागे फक्त 437 शेतकऱ्यांकडून खरेदी। संत प्रक्रियेमुळे सोयाबीन खरेदीकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। परभणीतील 1,60,000 शेतकरी 3 महिन्यांनंतरही नुकसान भरपाईपासून वंचित। महसूल विभागातील अनास्थेमुळे 83 कोटी रुपये अडकले। पुण्याच्या घाऊक बाजारामध्ये कांदा दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ। बांगलादेश, श्रीलंका आणि दक्षिणेकडील राज्यातून कांद्याला मागणी। चिपळूण उड्डाणपुलाचं काम संत गतीने, सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा भार, वाहन चालकांना नाहक त्रास, वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम। नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांमुळे विशेष एक्सप्रेस गाड्या धावणार। यशवंतपूर ते वास्को द गामा आणि बंगळुरू कॅन्ट ते वास्को द गामा या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध होणार। दक्षिण आणि पश्चिम रेल्वेचं नियोजन। कोकण रेल्वेची ही माहिती। कोकण रेल्वेकडून विना तिकीट प्रवाशांवर कडक कारवाई। नोव्हेंबर महिन्यामध्ये 2,33 लाखांचा दंड वसूल। फुकट्या प्रवाशांविरोधात ही तीव्र मोहीम। पुणे बंगळुरू महामार्गावरती उमरठ शहरामध्ये पारदर्शक पुलाला मंजुरी। आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्याला यश। घोरपडेंनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आभारही मानले। महावितरणवरती नागपूर खंडपीठाकडून स्वतः जनहित याचिका दाखल। शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्यानं कोर्टाची नाराजी। राज्य सरकार आणि महावितरणला नोटीस। 9 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश। वाशिमच्या रिसोड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास, नागरिकांसाठी चिंतेचा विषय। कुत्र्यांच्या चाव्याच्या घटनांमध्ये वाढ। कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी निर्बीजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू। टिटवाळा गोवेलीत अखंड हरिनाम सप्ताह। उद्यापासून 23 डिसेंबरपर्यंत भव्य धर्म जागरण महोत्सव। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील राहणार उपस्थित। साताऱ्याच्या कराडमध्ये स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव जाधव यांचा 100वा जयंती सोहळा संपन्न। पृथ्वीराज चव्हाणांनी अभिवादन करून स्वतंत्र लढ्यातील घटनांना दिला उजाळा।